गुड मॉर्निंग मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग. शुभांगी अहमदनगर येथून आहे. येस. मी एक वर्ष होत आलं, म्हणजे आज वर्ष होईल आता फेब्रुवारी मध्ये, की मी लिंक जॉईन केलेली आहे. ओके. परंतु सातत्यता माझ्यामध्ये नसते, बऱ्याचदा सुट्ट्या माझ्या होतात बिझी शेड्यूल असल्यामुळे खरं तर. ओके. पण मला ना, म्हणजे ही फॅमिलीत आल्यापासून खूप सगळे माझे हेल्थ इश्यूज कमी झालेले, की लास्ट टाइम जसं मी सांगितलं होतं की पिरियड्सचा वगैरे प्रॉब्लेम माझा खूप जास्त सॉल्व्ह झालेला आहे. इवन आता सध्या तर म्हणजे वाताचा मला जास्त त्रास होत होता थंडीमध्ये वगैरे ना, तर आपलं जे न्यूट्रिशन मी घेत होते, म्हणजे जरी मी लिंकला जॉईन नव्हते तरी पण मी न्यूट्रिशन माझं डेली चालू ठेवलेलं होतं. ओके. त्यामुळं खूप जास्त फायदा मला झालेला आहे. म्हणजे जे स्वेलिंग वगैरे येत होतं ते पूर्ण बंद झालेलं आहे. येस. म्हणजे बाकी माझे एचबीचे वगैरे जे प्रॉब्लेम होते ते पण कमी झालेले. माझा एचबी कधी वाढतच नव्हता. इव्हन माझं प्रेग्नन्सी इश्यू मध्ये जास्त मला डॉक्टर पण सांगायचे की जर तुमचं एचबी वाढलं नाही तर तुम्हाला ब्लड वगैरे द्यायला लागेल, इथपर्यंतचे इश्यू झालेले होते. परंतु जेव्हापासून मी ह्या लिंकला जॉईन झाले ना, येस. माझा एचबी पहिल्यांदा वाढलाय. म्हणजे वाव. माझा कॉन्स्टंटली 6 ते 7 एचबी असायचं. हो, आता ऍटलिस्ट माझा 9 9:30 पर्यंत एचबी जातोय. म्हणजे खूप चांगलं मला फील आहे. इव्हन दिवसभर एनर्जी टिकून राहते. अगदी माझे सकाळी दिवस 4 वाजता उठतो, रात्री 10 वाजेपर्यंत मी एंगेज असते. माझं खूप शेड्यूल टाईट आहे. इव्हन माझा मुलगा 10th ला असल्यामुळे तर आणखीच मुलांपेक्षा जास्त टेन्शन आपल्याला असतं. पण एवढ्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा मी शांत आहे. येस. नाहीतर माझा स्वभाव एवढा चिडचिडा होता ना, म्हणजे मी घरात आली ना, की घरातली माणसं घराच्या बाहेर निघून जायची. म्हणजे सासू-सासरे मंदिरात जायचे, मुलं ग्राउंडवर निघून जायचे आणि नवरा गाडी काढून मित्रांकडे जायचा. इथपर्यंत माझी अवस्था होती. म्हणजे मी गाडी गेटला लावली, की घरातले सगळे गायब. येस. पण आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे मला स्वतःला इतकं फील होतंय ना, की मी खूप शांत झाले. येस. शांत म्हणावं लागेल. म्हणजे येस. खूप अशी चिडचिड, चिडचिड व्हायची माझी. घरात आलं की असं राहाडा वगैरे बघितला किंवा मुलांवर पण अभ्यास नाही केला, हे ते. पण आता तीच गोष्ट मी त्यांना शांततेने समजून सांगते. येस. येस. नक्कीच मॅम. हा चेंज कारण झाला मी मॅडम. हा चिडचिडपणा एक आजारच आहे आपण म्हणतो आपल्याला, पण चिडचिड का हो, होते? कारण आपले आतून म्हणजे बाहेरून जरी नाही पण आतलं जे फिलिंग आहे ना ते आपल्याला गुड नसतं म्हणून आपण चिडचिड करतो आणि तो राग आपण ऍक्च्युअली. कुणावर तरी काढतो. बरोबर. आणि त्यामुळं पण आपली इमेज खराब होत होती ना, कारण मी येस. एक टीम हँडलिंगचं काम करते, ज्या ठिकाणी मी वर्किंग आहे. माझ्या हाताखाली 10-12 माणसं आहेत ओके. आणि त्यांना पण टेन्शन असायचं, मॅडम आले की आज आता काय हायर अँड फायर आहे म्हणून. पण तो फरक मला तिथं पण जाणवतो, की मी खूप शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करू येस. शकले येस. आणि हे खरं तर आहे ना, हे आपल्या हर्बल लाईफ फॅमिली मुळंच होऊ शकतं. अदरवाईज ते झालंच नसतं.